नमस्कार विद्यार्थी मित्र, वेलकम बॅक वन्स अगेन टू द डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ IIB अँड श्री ट्युटोरियल्स. विद्यार्थी मित्र, कालच्या लेक्चर मध्ये आपण एक सगळ्यात महत्वाचा पार्ट बघत होतो की रेस्पिरेटरी सिस्टम. ही जी रेस्पिरेटरी सिस्टम आहे ही कशी होती काल आपण बघितलं होतं. आणि आज एक नवीन हेडलाईन आहे, त्याचं नाव आहे एअर पॅसेज. ऍटमॉस्फिरिक एअर आपल्या लंग्स मध्ये अल्व्हिलाई पर्यंत कुठल्या मार्गाने जाते, कुठल्या रस्त्याने जाते, यालाच म्हणायचं एअर पॅसेज. मग हा एअर पॅसेज कसा आहे तर माहिती आपल्याला एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स पासून सुरू होतो आणि अल्व्ह्युलस किंवा अल्व्हिलाई मध्ये जाऊन थांबतो. मग हा भला मोठा जो रस्ता आहे याचे आपण दोन टप्पे केले. एअर पॅसेज इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. त्याच्यातला पहिला जो पार्ट आहे त्याचं नाव आहे कंडक्टिंग पार्ट. कंडक्टिंग पार्ट. आता हा जो कंडक्टिंग पार्ट आहे, हा कंडक्टिंग पार्ट म्हणजे काय, हवेला कॅरी करतो फ्रॉम ऍटमॉस्फिअरिक एअर इनटू द लंग्स. कंडक्शन म्हणजे पॅसेज किंवा त्याला ट्रान्सपोर्ट करणं, हे आहे कंडक्टिंग पार्टचं काम आहे. मग कंडक्टिंग पार्ट कुठून कुठपर्यंत आहे आपल्याला माहिती आहे. तर कंडक्टिंग पार्ट जो काय आहे तो कसा आहे, काय आहे, आपण थोडक्यामध्ये बघूयात. यामध्ये इथं आपण बघूयात कंडक्टिंग पार्ट काय आहे. एक डायग्राम मी ड्रॉ केली आहे. त्या डायग्राम मध्ये आपण इथं बघू शकता, थोडंसं तुम्ही झूम करून बघू शकता. नॉस्ट्रिल्स किंवा एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स, नझल पॅसेज, नझल चेंबर, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शियरी ब्रॉन्काय, इनिशियल ब्रॉन्क्युल्स अँड टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. इथपर्यंतचा जो पार्ट आहे याला म्हणायचं कंडक्टिंग पार्ट. याला कंडक्टिंग पार्ट म्हणायचं. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की कंडक्टिंग पार्टची सुरुवात आणि शेवट कुठला आहे, सुरुवात आहे एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स आणि लास्टचा पार्ट आहे टर्मिनल ब्रॉन्क्युल. इथपर्यंतच्या पार्टला म्हणायचं कंडक्टिंग पार्ट. मग कंडक्टिंग पार्टचं काम काय आहे, इट ब्रिंग्स द ऍटमॉस्फिअरिक एअर इनटू द लंग्स. हे याचं काम आहे. पण हवा घेताना याच्यात काय करायचंय का, हो तर काय, हवेमध्ये असणारे धूळ असेल, डस्ट असेल, याला क्लिअर करायचंय, याला शुद्ध करायचंय. म्हणजे इट क्लिअर्स द एअर, याचं एक पहिलं. दुसरं, जी हवा व्हेरिएबल टेम्परेचरची होती, समजा थंड असेल हवा किंवा खूप उष्ण असेल, तर त्या दोघांना बॉडी टेम्परेचर वरती आणायचंय. याला मी नाव दिलं इट ब्रिंग्स द एअर ऍट बॉडी टेम्परेचर. आणि अजून येत आहे याला ह्युमिडिफिकेशन करणं. हे कुणाचं काम आहे, कंडक्टिंग पार्टचं काम आहे. मग कंडक्टिंग पार्ट मध्ये एखादा फॉरेन मॉलिक्यूल गेला, त्याला बाहेर काढण्यासाठी काय, तर या ठिकाणी सिलेटेड इपिथेलियम आहे. आणि त्या सिलेटेड इपिथेलियमचं नाव आहे स्युडोस्ट्रॅटिफाईड सिलेटेड कॉलमनार इपिथेलियम विथ गॉबलेट सेल. गॉबलेट सेल हा ग्लॅन्ड्युलर पार्ट आहे, म्हणून आम्ही असं सुद्धा म्हणू शकतो, इट इज लाइन्ड बाय स्युडोस्ट्रॅटिफाईड सिलेटेड कॉलमनार ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. हे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर एवढं आहे कंडक्टिंग पार्टचं. आपण ह्याला लिहिण्याचा प्रयत्न करूयात. कंडक्टिंग पार्ट इथं लिहितो. कंडक्टिंग पार्ट कुठून कुठपर्यंत आहे, इट इज फ्रॉम कंडक्टिंग पार्ट, इट इज फ्रॉम आपल्याला माहिती आहे, नोट्स आपण चांगलं लिहिणं गरजेचं आहे. इट इज फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स, इट इज फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स टू टर्मिनल ब्रॉन्क्युल. टर्मिनल ब्रॉन्क्युल एवढा एक पार्ट आहे. टर्मिनल ब्रॉन्क्युल्स हा एक पार्ट आहे. पुढे इट इज लाइन्ड बाय, आतल्या बाजूनं लाइन्ड बाय म्हणजे काय असतं की समजा लाइन्ड बाय या ठिकाणी जर मी या ठिकाणी म्हटलं लाइन्ड बाय, तर बघा इथं लिहितो की सपोज हा एक आतला ल्युमेन आहे आणि याच्यामध्ये हा सिलिया आहेत, म्हणजे ही लाइनिंग आहे. लाइन्ड बाय सिडोस्ट्रॅटिफाईड, इथं लिहितो पूर्णपणे सिडोस्ट्रॅटिफाईड म्हणजे सिडो म्हणजे खोटा, स्ट्रॅटा म्हणजे लेअर. ज्या दिवशी टिश्यू हा टॉपिक असेल त्यावेळेस आपण हे परफेक्टपणे बघूयात. सिडो म्हणजे खोटा, स्ट्रॅटा म्हणजे लेअर. सिडोस्ट्रॅटिफाईड सिलिएटेड का, कारण की याच्यामध्ये सिलिया आहेत म्हणून सिलिएटेड. इथल्या सेलचा आकार कॉलमनार आहे म्हणून कॉलमनार. याच्यामध्ये ग्लँड्स आहेत म्हणून ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. ओके, अशा पद्धतीनं आहे. ओके, इट इज लाइन्ड बाय सिडोस्ट्रॅटिफाईड सिलेटेड कॉलमनार ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं पी कॅपिटल, एस कॅपिटल असणारे, डबल सी असणारे, जी आणि ई हा इपिथेलियम आहे. एवढं आपल्याला माहित आहे. मग याचं काम काय, तर इट बघा, इट ट्रान्सपोर्ट. इट म्हणजे कोण, कंडक्टिंग झोन. इट
इट ट्रान्सपोर्ट्स atmospheric air up to alveoli. इथपर्यंत हवा घेऊन जायचं काम याचं आहे. पुढे याचं फंक्शन काय? इट क्लिअर्स द एअर. इट क्लिअर्स काय रे? एअर. हवा क्लिअर करते, त्याच्यातलं डस्ट पार्टिकल बाहेर काढते. इट क्लिअर्स एअर. ह्युमिडिफिकेशन ऑफ एअर. ह्युमिडिफिकेशन म्हणजे हवेमध्ये आर्द्रता देते. सहज आहे. आपण जर बघितलं थोडीशी हवा वार्म होते, जेव्हा आपण बाहेर ब्रीथ आउट करतो तेव्हा थोडीशी उष्ण हवा बाहेर येते, याला ह्युमिडिफिकेशन ऑफ एअर. अँड ब्रिंग्स एअर ऍट बॉडी टेम्परेचर. हे सगळं कुणाचं काम आहे? तर हे आहे कंडक्टिंग झोनचं असणारं काम आहे. जेव्हा आपण 11वीचे लेक्चर घेत असतो तेव्हा बाळांनो सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो एकट्यानं 100 पावलं चालणं म्हणजे विकास नसून 100 जणांना एक पाऊल चाललं म्हणजे विकास आहे. म्हणजेच आहे सर्वांनी आपल्या सोबत जायचंय. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे नोट्स लिहिता येणं गरजेचं आहे आणि ह्या नोट्स लिहून द्यायची सुरुवात खरं तर वर्गातून होत असते. जेव्हा आपण 12वीला जातो तेव्हा हळूहळू नोट्स लिहायचं प्रमाण कमी करतो, पण 11वीत असताना परफेक्ट नोट्स असणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत शब्द न शब्द तुमच्या वहीमध्ये आहे 2 वर्षापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला जपून ठेवायच्या आहेत. तर हे सगळं आहे की कुणाचं काम आहे? एअर पॅसेजचं. आता आपल्याला माहिती आहे एअर पॅसेज मध्ये फॉर एक्झाम्पल मी एक पाईप घेतला. तुम्ही काहीतरी पाईप बघितला असेल आणि पाईप जर मी जोरात फुंकला तर कदाचित इथं असा फुगू शकतो, किंवा जोरात जर हवा बी वापस घेतली तर हा इथं चेमटला जाऊ शकतो. असं होऊ शकतं, पण आपल्या इकडे होत नाही. कारण इट इज अ लाइन्ड बाय किंवा आतल्या बाजूने सपोर्टेड बाय सी शेप्ड इनकम्प्लीट रिंग्स ऑफ हायलाइन कार्टिलेज. मग हे कुठपर्यंत आहे? तर आपल्याला माहिती आहे फ्रॉम ट्रकिया अप टू इनिशियल ब्रँक्युअल्स इट इज अ सपोर्टेड बाय सी शेप्ड इनकम्प्लीट रिंग्स ऑफ हायलाइन कार्टिलेज. हा एक बाय. नंतर सर लंग्सच्या आतला पार्ट कुठला आहे? लंग्सच्या बाहेरचा पार्ट कुठला आहे? बघा आता नॉस्ट्रिल्स पासून प्रायमरी ब्रॉन्काय पर्यंतचा पार्ट हा लंग्सच्या बाहेरचा आहे आणि प्रायमरी ब्रॉन्कस टू अप टू एंड हा लंग्सच्या आतमधला आहे. मी त्या पिक्चर मध्ये सुद्धा ड्रॉ केलेला आहे. इथं लिहितो. पुढचा पॉइंट असा आहे, या ठिकाणी लिहितो बघा फ्रॉम ट्रकिया अप टू इनिशियल ब्रँक्युअल्स. इनिशियल याच्यावरती प्रश्न येतात. इनिशियल ब्रॉन्क्युअल्स सपोर्टेड बाय सी शेप्ड. सी आकार आहे म्हणजे इनकम्प्लीट आहे. सी शेप्ड रिंग ऑफ कार्टिलेज टू अवॉइड कोलॅप्स. हे सगळं कुणाचं काम आहे? तर हे काम आहे आपल्या कंडक्टिंग झोनचं. इथं लिहिलंय मी नॉस्ट्रिल्स पासून प्रायमरी ब्रॉन्काय आउटसाइड लंग आहे आणि त्याच्या पुढचा लंगचा पार्ट आहे. आता उरलेला पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट ऑर एक्सचेंज झोन. आता आपण पुढचा जो पार्ट बघूया सेकंड वाला रेस्पिरेटरी पार्ट. हा रेस्पिरेटरी पार्ट कसा आहे काय आहे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सेकंड पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट. हा जो रेस्पिरेटरी पार्ट आहे हा कुठून कुठे बघा. इट इज फ्रॉम लक्षपूर्वक ऐका. इट इज फ्रॉम रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स टू अल्व्हिओलस किंवा अल्व्हिओलाई. अनेक वचनी असेल तर अल्व्हिओलाई, बाकी अल्व्हिओलस. मग हा रेस्पिरेटरी किंवा याचं नाव आहे एक्सचेंज झोन. तर इथं होत असतं काय बघा. आपल्या ब्लड मधला CO2 एअर मध्ये जातो आणि एअर मधला O2 ब्लड मध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी हवा ऍटमॉस्फेरिक एअर आणि माझं ब्लड कुठेतरी मेम्ब्रेन मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येत असतं आणि त्या मेम्ब्रेनचं नाव असतं रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. आणि या ठिकाणी एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं म्हणून याचं नाव आहे रेस्पिरेटरी पार्ट. मग हा कसा आहे काय बघा. इट इज लाइन्ड बाय. इट इज म्हणजे याची लाइनिंग काय? इट इज लाइन्ड बाय म्हणजे आतल्या बाजूने काय? लाइन्ड बाय सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू आहे बघा. सिंपल स्क्वॅमस
इपिथेलियम, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम या टिश्यूनं लाइनिंग केली आहे. सर सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे काय असतं सांगतो. इथं लिहितो. समजा मी असं एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे. आता इथं जे आहेत ना सेल, ह्या सेल अशा फ्लॅट असतात, थिन आणि फ्लॅट असतात. थिन आणि फ्लॅट असल्यामुळे होतं काय, आतमधले जे पदार्थ आहेत किंवा एखादा सबस्टन्स आहे बाहेर साध्या पद्धतीने डिफ्यूज होऊ शकतो किंवा सिंपल डिफ्युजन होऊ शकतं. म्हणजे थिन मेम्ब्रेन असल्यामुळे एक्सचेंज ऑफ सबस्टन्स रॅपिड होणार आहे. इथं काय लिहिलंय मी, इट इज लाईन बाय सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. आणि या ठिकाणी हिअर डिफ्युजन ऑफ गॅसेस अकर्स बिटवीन ear and blood. इथं लिहितो हिअर डिफ्युजन किंवा एक्सचेंज डिफ्युजन और एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर्स. एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर हिअर एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि आपल्याला माहिती आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर्स म्हणजे हवेतला O2 ब्लड मध्ये जाणारे आणि ब्लड मधला CO2 हवेमध्ये जाणारे, हेच आपल्याला माहित आहे. जे आता इथून पुढे आपले स्ट्रक्चर शिकायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ द अल्व्हिलाई किंवा अल्व्हिलस. तर एक छानपैकी स्ट्रक्चर आता या ठिकाणी बघूयात आपण. हे अल्व्हिलस आहे तरी कसं एकदम छानपैकी बघूयात. आता हे अल्व्हिलस या ठिकाणी टाकतो. आता इथून पुढचं जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर ऑफ, इथं लिहितो स्ट्रक्चर. आता एक नवीन स्ट्रक्चर आहे, शेवटचा पार्ट, स्ट्रक्चर ऑफ अल्व्हिओलाई. म्हणजे ज्या अल्व्हिओलाई आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे बघूयात. तर इट इज अ बलून लाईक, एक फुग्यासारखं स्ट्रक्चर आहे. इररेग्युलर वॉल्ड आहे, म्हणजे इररेग्युलर वॉल असणारं स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे अल्व्हिओलाई. मग ही अल्व्हिओलाई आहे तरी कशी, एक छानपैकी ड्रॉ करतो. आता बाळांनो या ठिकाणी मी असं एक छानपैकी असा पाण्याचा हंडा आहे अशा पद्धतीने स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हे जे आहे ते अल्व्हिलस आहे किंवा अल्व्हिओलाई आहे. हा अल्व्हिओलाई आहे, ही इयर सॅक आहे. तुम्हाला फायनल काल जी डायग्राम ड्रॉ केली होती त्याच्यातली इयर सॅक आहे. आता आपण ही थोडीशी मोठी करायचा प्रयत्न करूयात, कारण की आपल्याला यामध्येच डायग्राम ड्रॉ करायचा आहे. कसं आहे काय आहे बघूयात. छानपैकी स्ट्रक्चर ऑफ अल्व्हिओलाई बाहेर सेपरेट काढतो म्हणजे मला बऱ्याच गोष्टी तर लिहिता येते. ओके, इथं ड्रॉ करतो स्ट्रक्चर ऑफ अल्व्हिओलाई. आता हे जे स्ट्रक्चर ऑफ अल्व्हिओलाई आहे कसं आहे काय आहे बघूयात. आपल्याला हेच आहे, हे जे आहे ते असं समजून घेऊयात की हा जो सुंदर दिसतो आहे पार्ट तो आहे अल्व्हिलस. एक थिन वॉल्ड आहे, इररेग्युलर शेप्ड, बलून शेप्ड स्ट्रक्चर असणारा एक फुगा आहे असं समजा. आता ही जे आहे याच्यावरती सेल्स असतात. आपल्याला माहिती आहे इट इज इंटरनली लाइन्ड बाय सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. आता तुम्हाला हे जे दिसतं आहे, मी ह्या ज्या थिन सेल काढतो आहे त्याचं नाव आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. छानपैकी बघा, थिन अँड फ्लॅट सेल आहेत. दीज आर द थिन अँड फ्लॅट सेल आहेत. जेव्हा तुम्ही आपण अॅनिमल नावाचा टिश्यू शिकू, अॅनिमल टिश्यू, त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहेत हे आहेत. आता तुम्ही म्हणताल सर ह्या ज्या आहेत थिन अँड फ्लॅट सेल आहेत, ह्या ज्या आहेत थिन अँड फ्लॅट सेल आहेत, थिन आहेत आणि एकाच लेअरच्या आहेत म्हणून तिला माहिती सिंपल. सिंगल लेअर असेल तर सिंपल आणि फ्लॅट सेल आहेत म्हणून स्क्वॅमस. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमच्या सेल आहेत. आता हा जो पांढरा रंग दिसतोय की नाही पांढऱ्या रंगाचा, याचं नाव असतं बेसमेंट मेम्ब्रेन. आता बघा हे बेसमेंट मेम्ब्रेन काय असतं छानपैकी बघूयात. या ठिकाणी लिहितो बेसमेंट मेम्ब्रेन. हे काय आहे, बेसमेंट मेम्ब्रेन. आम्हाला माहित आहे सर की घराचं बांधकाम करताना आम्हाला विटा ठेवायच्या आहेत. कशावरती, बेसमेंटवरती. वीट म्हणजे एक सेल आहे आणि जो काही विटा ज्याच्यावर ठेवला तो बेसमेंट आहे. म्हणजे या सेलला, ह्या सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमला न्यूट्रिशन किंवा सप्लाय ऑफ किंवा सपोर्ट द्यायचं काम करायचंय बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे की हा जो अल्व्हिओलाई आहे की नाही, इट इज अ सपोर्टेड बाय कोण, बेसमेंट मेम्ब्रेन म्हटलं तरी चालेल, फुग्या लाईक आहे. इट इज इंटरनली लाईन्ड बाय कसल्या सेल आहेत ह्या, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. इथं लिहितो. आता ह्या ज्या काही सेल आहेत दीज आर द सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. इथं लिहितो सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. लक्षपूर्वक ऐका, हा काय रे सांगा, स्क्वॅमस इपिथेलियम. याला म्हणायचं सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. आता लक्षपूर्वक ऐका, हा सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम आहे. आता इट इज हायली व्हॅस्क्युलराइज्ड. आपण मागे शिकलो होतो की अल्व्हिओलाई किंवा लंग्स आर द हायली व्हॅस्क्युलाराइज्ड बॅग लाईक स्ट्रक्चर. एक पिशवी सारखं आहे. इथं पण पिशवी समजू शकता. याच्या बाजूला ब्लड कॅपिलरी आहेत. आता इथं थोडीशी मी ब्लड कॅपिलरी वेगळ्या पद्धतीने ड्रॉ करतो. ब्लड कॅपिलरी आहे. इथं पण पांढरा रंग वापरतो, समजून घ्या. मला सांगा ही जी पांढरा रंग मी ड्रॉ केलेला आहे, हा पांढरा रंग सुद्धा आहे बेसमेंट मेम्ब्रेनच आहे. कुणाचा बेसमेंट मेम्ब्रेन आहे, तर तो ब्लड कॅपिलरीचा बेसमेंट मेम्ब्रेन आहे असं समजून घ्या. आता हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे, ही आहे ब्लड कॅपिलरी. आता अगेन ब्लड कॅपिलरी इज लाइन्ड बाय, यांच्यामध्ये पण आहे
इथं पण आतल्या बाजूला अशा थिन अँड फ्लॅट सेल आहेत बघा. अगेन आयुष्यभरासाठी लक्षात घ्या, कुठल्याही इपिथेलियमच्या सेल्स आर रेस्टिंग अपॉन बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे परत इथं पण बांधकाम आहे असं समजा विटाचं. म्हणजे इथं सुद्धा बेसमेंट मेम्ब्रेन आहे. जिथे जिथे इपिथेलियम असतो तिथं बेसमेंट मेम्ब्रेन असतो, ती आयुष्यभर लक्षात घ्या. आणि जिथे जिथे प्रगती असते तिथे तुमचा बेस पक्का पाहिजे असं पण लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, इथं नावं देतो. हे जे पांढरा रंग आहे तो म्हणजे पण कोण आहे? बेसमेंट मेम्ब्रेन आहे. तो म्हणजे कोण आहे? बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आता घ्या, आता ह्या ज्या काही सेल दिसत आहेत कुठल्या रंगाच्या, की तुम्हाला ह्या ज्या ड्रॉ केलेल्या आहेत या वाल्या सेल, या सुद्धा सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम आहेत, पण त्या ओरिजिन एंडोडर्मपास आहेत, म्हणून याला म्हणायचं एंडोथेलियल सेल. काय म्हणायचं? एंडोथेलियल सेल नाव आहे फक्त. म्हणजे ह्या ज्या सेल आहेत ह्या आहेत एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी. एंडोथेलियम याला म्हणायचं एंडोथेलियम किंवा सेल्स ऑफ एंडोथेलियम. काय म्हणायचं याला? सेल्स ऑफ एंडोथेलियम. ही जी आहे हिचं नाव आहे ब्लड कॅपिलरी. काय नाव आहे याचं? ब्लड कॅपिलरी. ब्लड व्हेसलचा एक टाईप आहे एकदम छोटासा. हिचं नाव आहे ब्लड कॅपिलरी. हिचं नाव आहे ब्लड कॅपिलरी. हिचं नाव आहे ब्लड कॅपिलरी. लक्षपूर्वक आहे का? ब्लड कॅपिलरी. हिचं नाव आहे ब्लड कॅपिलरी. समजून घ्या. म्हणजे मला सांगा, अल्व्हिलाई आर सराउंडेड बाय डेन्स, एकदम जाळी आहे. कसली जाळी? ब्लड कॅपिलरीची जाळी आहे. आता ब्लड कॅपिलरी मध्ये येणारं जे ब्लड असतं की नाही, हे येणारं ब्लड आहे. आता समजून घ्या, येणारं ब्लड थोडंसं ब्ल्यू रंगाने दाखवतो मी समजण्यासाठी. आता येणारं जे ब्लड आहे हे आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड. कसलं ब्लड आहे? डीऑक्सिजनेटेड ब्लड. डीऑक्सिजनेटेड ब्लड, की याच्यामध्ये कोण जास्त आहे? CO2. आणि इथून जेव्हा हे प्युरिफाय होईल त्यावेळेस ते होईल ऑक्सिजनेटेड. प्युरिफाय म्हणता येणार नाही, एवढंच म्हणू शकतो आपण की CO2 निघला आणि त्याच्यात काय झाला? O2 ऍड झाला. म्हणजे इथं ब्लड आहे हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. म्हणजे सर झालंय काय, की या ठिकाणी जेव्हा असं म्हणेल मी, या ठिकाणी हा जो आहे याच्यामध्ये आहे CO2. कोण आहे याच्यामध्ये? CO2. हा CO2 इथं अल्व्हिलाई मध्ये जाणार आहे आणि अल्व्हिलाई मधून येणारा जो O2 आहे ह्या ब्लड मध्ये येणार आहे, एवढं आम्हाला कळायचंय. मग हे होण्यासाठी काय काय लागतं बघूयात. आता बघूयात आपण. अल्व्हिलायची वॉल एक्सटर्नली कोण आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यावर कोण आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. आता आहे का साधा प्रश्न आहे. अल्व्हिलाई इज लाइन्ड बाय अ थिन लेअर आणि त्याचं नाव आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. थिन असल्यामुळे एक्शन साध्या पद्धतीने येऊ शकतं. मला सांगा, जर जाड भिंत असेल तर आपण लवकर जाऊ शकत नाही, पण पातळ जर पडदा असेल तर त्याला इझिली आरपार केलं जाऊ शकतं, हे आम्हाला माहित आहे. आता आपण बघूयात या ठिकाणी नेमकं कसं आहे, काय आहे. आता होतं काय, याच्यामध्ये जर दोन टाईपच्या सेल असतात. एकाला म्हणायचं निमोसाइट फर्स्ट किंवा टाईप फर्स्ट सेल आणि दुसऱ्याला म्हणायचं टाईप 2 सेकंड. आता या ठिकाणी लिहितो. आता हे जे काही दिसतंय की नाही, ही जी सेल आहे या सेलचं नाव आहे निमोसाइट. इथं लिहितो निमोसाइट. निमो म्हणजे पल्मोनरी लंग्स. निमोसाइट फर्स्ट म्हणजे निमोसाइट फर्स्ट असणारी सेल आहे, की जी कसली आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम आहे. आणि याच्यामध्ये अजून एक दुसरं मॉडिफिकेशन होणार आहे. याच्यातल्या काही सेल स्वतःची उंची वाढवणार आणि त्या कॉलमलार बनतील, क्युबॉइडल बनतील. काय बनतील सांगा? क्युबॉइडल. आता ह्या ज्या क्यूब लाईक बनलेल्या आहेत म्हणजे हे मॉडिफिकेशन आहे. कुणाचं मॉडिफिकेशन आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमचं मॉडिफिकेशन आहे, पण त्यांनी स्वतःला क्यूब बनवलं. आता मात्र यांचं नाव वेगळं आहे. याचं नाव आहे निमोसाइट सेकंड. काय नाव आहे याचं? निमोसाइट सेकंड. म्हणजे इंटरनली अल्व्हिलाई आर लाइन्ड बाय 2 टाइप्स ऑफ सेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ निमोसाइट फर्स्ट अँड सेकंड इज अ निमोसाइट सेकंड. मग निमोसाइट फर्स्ट कोण आहे? इट इज अ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. एकदम पातळ लेयर आहे, त्याच्यामुळे काय होतं? हवा अलगद आरपार जाऊ शकते. पण निमोसाइट सेकंड थोडीशी खाऊन पिऊन मोठी झालेली आहे, एकदम क्यूब. जसं आपण पाव बघतो त्या पावासारखी झालेलं आहे, क्यूब आहे. आणि आपल्याला माहित आहे क्युबॉइडल इपिथेलियम हॅज द पॉवर ऑफ द सिक्रिशन. मग हे सिक्रीट करतं. काय सिक्रीट करतं? तर त्याच्यातून एक सुंदर केमिकल बाहेर येतं. त्या केमिकलचं नाव आहे फॉस्फोलिपिड आणि त्याचं नाव आहे लेसिथिन. लक्षपूर्वक ऐका. परत बघा या ठिकाणी निमोसाइट फर्स्ट आहे. ही कोण आहे सांगा? निमोसाइट फर्स्ट. आणि ही जी आहे हिचं नाव आहे निमोसाइट सेकंड किंवा इथं लिहितो निमोसाइट टाईप सेकंड. एवढं फक्त लिहा, मला जागा नाही, लिहितो निमोसाइट टाईप सेकंड. मग निमोसाइट टाईप सेकंडचं काम काय? सिक्रीट द केमिकल. त्याचं नाव आहे लेसिथिन. काय नाव आहे? लेसिथिन. काय नाव आहे? लेसिथिन. मग लेसिथिन काय करतो? हा एखाद्या सोप सारखा आहे. सोप बघा सरफेस टेन्शन कमी करतो. आपल्याला माहित आहे हे कोलॅप्स होऊ शकतं. मग हे कोलॅप्स होऊ न देण्यासाठी लेसिथिन नावाचं कामाला येतं. म्हणजे कोलॅप्स ऑफ अल्व्हिलाई आर प्रोटेक्टेड बाय द सिक्रिशन ऑफ टाइप 2 सेल. टाइप 2 सेल आणि टाइप 2 सेल्स आर सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. एवढा एक पार्ट आहे, मी एवढं लिहिण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघूयात आपण नेमकं काय काय आहे. स्ट्रक्चर ऑफ अल्व्हिलाई.
स्ट्रक्चर ऑफ एल्व्युलाई एक एक पॉइंट आहे. दीज आर स्ट्रक्चरल and functional unit of structural and functional unit of lung म्हणजेच कोण आहे रे बाबांनो? एल्व्युलाई. कोण आहे हा? एल्व्युलाई. these are thin walled and irregular sac like structure. आता समजून घ्या. इंटरनली लाइन्ड बाय टू टाइप्स ऑफ सेल. सर सगळ्यात मेजर कुठले आहेत? तर सिंपल स्क्वॅमस म्हणजे टाईप 1 ही सर्वात जास्त आहे की ज्याच्यातून ऍक्च्युअली डिफ्युजन होणार आहे. की सर्वात जास्त विचारलं रिअल डिफ्युजन ऑफ गॅसेस अकर्स बिटवीन द टाईप 1 सेल म्हणजे टाईप 1 मधून एक्सचेंज होणार आहे. आता इथं बघू शकता ह्या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं आहे या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर इथे सरफेस बारीक आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं याच्यातला CO2 इकडे जाणार आहे, इथं जाणार आहे आणि इकडून जो येणार आहे ती एअर आहे. कोणी सांगा? एअर. कसली एअर आहे सांगा? ऍटमॉस्फेरिक एअर. आणि ह्या एअर मध्ये O2 जास्त असणार आहे आपल्याला माहित आहे. मग इथं असणारा O2 अलगद इथं जाणार आहे म्हणजे मला सांगा हे ब्लड ऑक्सिजनेटेड होणार आहे आणि इथून वापस हे जाणार आहे CO2. तर मला सांगा एक्सचेंज नेमकं कुठून होणार आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. पण त्याच्यातला कुठला टाईप? निमोसाइट फर्स्ट. निमोसाइट सेकंड मधून एक्सचेंज नाही होणार. येथातून थिक सरफेस आहे याच्यातून एक केमिकल येणार आहे त्याचं नाव लेसिथिन. सगळीकडे पसरणार आहे आणि याचं सरफेस टेन्शन कमी करणार आहे. आपण बघूयात इथं एक एक पार्ट लिहूयात. ट्विन वॉल्ड अँड इरेग्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर. इथं लिहितो इट इज इंटरनली लाइन्ड बाय lined by two types of cells. त्यातली पहिली निमोसाइट फर्स्ट. इथं लिहितो निमोसाइट फर्स्ट is made of thin and flat cell म्हणजे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. निमोसाइट 1 is made of thin and flat cells आणि थिन अँड फ्लॅट सेल म्हणजेच कोणी? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. थ्रू विच डिफ्युजन अकर्स. बघा लक्षपूर्वक आहे का? थ्रू विच डिफ्युजन अकर्स. थ्रू विच डिफ्युजन ऑफ गॅसेस अकर्स. म्हणजे जर आहे मला सांगा डिफ्युजन ऑफ गॅसेस अकर बिटवीन ब्लड अँड एअर म्हणजे मला सांगा रक्तातला CO2 एल्व्युलम मध्ये झाला. कुठून मधून गेला? तर निमोसाइट फर्स्ट. कुठून गेलाय? निमोसाइट फर्स्ट. आणि इट इज मेड अप ऑफ थिन अँड फ्लॅट सेल सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. पुढे बघा नंतर आपण बघूयात दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये असं लिहिल मी की अल्सो बघा आता दुसरं निमोसाइट सेकंड. निमोसाइट म्हणजे टाइप्स आहे का? निमोसाइट सेकंड इज क्युबॉइडल सेल. सिक्रीट म्हणजे तयार करते. सिक्रीट लेसिथिन नावाचं केमिकल तयार करते. लेसिथिन काय? इट इज अ सर्फेक्टंट. सरफेस टेन्शन कमी करतं. त्याला फुटू देत नाही किंवा ते कोलॅप्स होऊ देत नाही. एवढं सुंदर काम आहे आणि केमिकली ते फॉस्फोलिपिड आहे. इथं लिहितो सिक्रीट लेसिथिन which acts as surfactant and avoids collapse of alveoli and decrease surface tension. Decrease काय रे बाबांनो? सरफेस टेन्शन. हे सुंदर काम कुणाचं आहे? तर लेसिथिनचं आहे. आणि लेसिथिन इज सिक्रेटेड बाय काय रे बाबांनो? तर आपल्याला माहिती आहे लेसिथिन इज सिक्रेटेड बाय निमोसाइट सेकंड. तर हे सगळं आहे. पुढे लिहितो. आता बघा हे छान पैकी झालं. काय झालं एकदा डायग्राम मध्ये बघू आपण. आता हे सगळं झालेलं आहे. ओके. मग आता मला सांगा इट इज सराउंडेड बाय डेन्स नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरी आणि याच्यातून डिफ्युजन होणार आहे. मग डिफ्युजन होताना हा मधला जो सरफेस आहे की नाही याला म्हणायचं रेस्पिरेटरी सरफेस. काय म्हणायचं? रेस्पिरेटरी सरफेस. इथं लिहितो आता
पुढे बघा इथे एक पॉइंट आहे. आता बघा एल्व्हिओलाई आर सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरी. ओके. आणि ब्लड कॅपिलरी मध्ये काय होतं, डिऑक्सिडेटेड ब्लड मधला O2 एल्व्हिओलाई मध्ये जातो आणि एल्व्हिओलाईचा O2 ऑक्सिडेटेड ब्लड मध्ये येतो. Alveoli surrounded by the blood capillaries and diffusion occurs between blood and air in alveolus. Air in काय रे सांगा, alveolus through respiratory membrane. Through काय रे सांगा, रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. तर हा रेस्पायरेटरी मेम्ब्रेन आहे कोण, तोच आता मला शिकायचा आहे. हा रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. तर गुरुजी एल्व्हिओलाई आणि ब्लड कॅपिलरी मधला जो मेम्ब्रेन आहे त्याचं नाव आहे रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. आता हेडलाईन आहे माझी रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. काय नाव आहे, रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. आणि हा रेस्पायरेटरी मेम्ब्रेन तुम्हाला अजिबात या ठिकाणी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. या डायग्राम मध्ये दिला आहे रेस्पायरेटरी मेम्ब्रेन. तुम्ही एवढंच बघा, ही डायग्राम थोडीशी सरळ करतो बघा. आता इस्त्री केल्यासारखी सरळ करतो बघा. इथे पांढरा लेअर आहे की नाही तो ड्रॉ करतो. लक्षपूर्वक आहे का. आता बघा, आता हा जो आहे की नाही इथे मी याला आधी हायलाइट करतो बघा. हे असं छान पैकी लिहितो. पहिला जो आहे पांढरा लेअर. ओके. इथं बघा हा जो पांढरा आहे ह्या कुणाचा पांढरा बेसमेंट मेंबर आहे, इट इज अ बेसमेंट मेंबर ऑफ एल्व्हिओलाई. आणि त्याच्यावरती हा कोणी सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. त्यातल्या कुठल्या सेल असतील, टाईप 1 की टाईप 2, टाईप 1 असतील, कारण टाईप 2 चं काम डिफ्युजन नाहीच आहे. आता बघा ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत ना, आता ह्या रेस्पायरेटरी मेम्ब्रेन आहे, ह्या सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. त्याला जोडून आता खालच्या बेसमेंट मेंबरला हा बेसमेंट मेंबर चिटकलाय ना, कुणाचा आहे तो, ब्लड कॅपिलरीचा. तो पण व्हाईट रंगाने काढतो. आता बघा, आता हा पण ड्रॉ केला मी. आणि त्याच्या खाली कुठल्या सेल आहेत, ह्या एंडोथेलियम. बघा एंडोथेलियम म्हणजे सेल्स ऑफ ब्लड व्हेसल, आणि त्या ब्लड व्हेसल नाव आहे कॅपिलरी. मग हे लक्षात घ्या. आता म्हणजे 3 लेअरचा तुम्हाला दिसतोय का, बघा बरं 3 लेअरचा एक गोष्ट. आता बघा इथं कोण आहे, इयर आहे. कोण आहे इथे, इयर. इथं टाकतो, ही आहे इयर. कोण आहे, ही इयर आहे, ऍटमॉस्फेरिक इयर आहे. लक्षपूर्वक आहे का, ही इयर आहे. आणि इकडे कोण आहे सांगा, ब्लड. कोण आहे ही सांगा, ब्लड. आता लक्षपूर्वक आहे का. आता ब्लड मध्ये जेव्हा येणार आहे ब्लड डिऑक्सिडेटेड, तर आता लक्षपूर्वक आहे का, याच्यातला CO2 मला इकडे पाठवायचा आहे. बघा हा CO2 असा इकडे दिला. ओके, CO2. आणि याच्यातला O2 मला इकडे घ्यायचा आहे. ओके, हा आहे O2. मग हे डिफ्युजन अक्रॉस इथं झालं की नाही, मग याचं नाव आहे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. हेच डायग्राम इथली काढली बघा, बरोबर. मग याला नाव देतो, हे जे आहे वरचं, ही कोणी रे बाबांनो, याचं नाव आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. नंतर हे दोन्ही कोणी तरी, हे दोन्ही जे दिसतात हे आहेत BM म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन. तुम्ही पूर्ण लिहा, कोण आहे बेसमेंट मेम्ब्रेन. आणि खालचं कोण आहे, हे आहे एंडोथेलियम. कोण आहे हा सांगा, एंडोथेलियम. हा पण सिंपल स्क्वॅमच आहे, पण नाव दिलं ह्याला. आपण म्हणतो की नाही, एखादा माणूस आहे पण तो भारतात आला तर भारतीय म्हणतो, तसं आहे ते एंडोथेलियम आहे. म्हणजेच मला सांगा रेस्पिरेटरी मेम्ब्रेन 3 लेअर्स आहे. फ्रॉम एल्व्हिओलाई म्हणजे इयर आहे, हे एल्व्हिओलाई नाही, एल्व्हिओलाई. आणि हे जे आहे ते ब्लड कॅपिलरी, याच्यामध्ये जाण्यासाठी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन 3 लेअर्स आहे. सिक्वेन्स बघा, फ्रॉम एल्व्हिओलाई टू ब्लड कॅपिलरी कोण आहे, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ एल्व्हिओलाई. नंतर बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ कुणाचा सांगा, एल्व्हिओलाई. त्यालाच कोण चिटकला, बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ ब्लड कॅपिलरी. 2 मेम्ब्रेन एकमेकाला चिटकले, त्याला एकच पकडू. आणि तिसरा कोण आहे, एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी. म्हणजे मला सांगा ह्या दोघांच्या मध्ये सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम आणि एंडोथेलियम ह्या दोघांच्या मध्ये सँडविच कोण झालाय, तर बेसमेंट मेम्ब्रेन. दोघांचाही बेसमेंट मेम्ब्रेनला एकच पकडा. म्हणजे इथं लिहितो की रेस्पिरेटरी मेम्ब्रेन मेड ऑफ 3 लेअर, मेड ऑफ 3 लेअर. सिक्वेन्स फ्रॉम एल्व्हिओलाई टू ब्लड कॅपिलरी लिव्हर, मेड ऑफ 3 लेअर. त्यातला पहिला जो आहे, पहिला सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ, बघा इथं लिहितो मेड ऑफ. पहिला आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ एल्व्हिओलस, ऑफ एल्व्हिओलाई. एक झाला. 2 नंबरचा मधला लेअर कोणी सांगा, बेसमेंट मेम्ब्रेन. काय हा सांगा, बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ बोथ, बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ बोथ. कुणाचा, बोथ एल्व्हिओलाई प्लस बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ काय सांगा, ब्लड कॅपिलरी. दोघाला मी एकच पकडलेला आहे. आणि तिसरा मेम्ब्रेन कुठला आहे, एंडोथेलियम लेअर.
एंडोथेलियम लेयर ऑफ ब्लड कॅपिलरी. ऑफ काय रे सांगा? ब्लड कॅपिलरी. अशी सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे. फ्रॉम कुठून सांगितले मी? अल्व्हेलाई टू ब्लड सांगितले. ब्लड टू अल्व्हेलाई म्हणलं तर असं उलट लिहा. तर हे सगळं मग याचं काम काय? रेस्पिरेटरी मेम्ब्रेनचं काम काय? द एक्सचेंज ऑफ अकर्स थ्रू द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. हेच याचं काम आहे. तर एवढा हा पार्ट आहे. आपल्याला ह्या डायग्राम वरतीच सगळं आहे. तर बघा, हा आहे पहिला आहे सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम, हे बेसमेंट मेम्ब्रेन दोघाचं, आणि नंतर कोण आहे? एंडोथेलियम. तर विद्यार्थी मित्र, हे सगळं स्ट्रक्चर होतं आणि आज आपली कम्प्लीटपणे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम संपलेली आहे. उद्यापासून आपल्याला त्याचं पूर्णपैकी फिजिओलॉजी शिकायची. ब्रीदिंग म्हणजे काय? तर मी आजच्या लेक्चरमध्ये काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो, एकदा आपण बघूयात, सगळे एकदा रिव्हिजन करूयात. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णपणे एअर पाथवे सांगितलंय, त्याचे 2 झोन सांगितले आहेत, 2 पार्ट सांगितले आहेत, कंडक्टिंग अँड रेस्पिरेटरी. आणि रेस्पिरेटरी पार्टचं खासियत सांगितली, इट द एक्सचेंज होतंय, एक्सचेंज ऑफ द गॅसेस अकर्स. आणि शेवटचा पार्ट बलून लाईक अल्व्हिलस शिकवला आणि अल्व्हिलस मधला रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. फायनली इथपर्यंत झालं आणि आपल्याला माहिती आहे उद्यापासून शिकायचं झालं एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, असा छान अभ्यास करा आणि नवनवीन दर्जेदार लेक्चर्स बघण्यासाठी IIB आणि श्री ट्युटोरियलच्या संपर्कात रहा. धन्यवाद.